दोन्ही पोरांना सोडल्यानंतर इतके थकले होते मी काल दिवसभर कामात. आणि कधी न चहा पिणारे अशी चहा पळला ग बाई, अशी चहा प्यायला लागले आता. इतका आळस आलाय आणि एक दोघांसोबत चहा पिली तर मला तर चहाच प्यावं वाटायले. रात्री बड्डे झाला, आता शेंगाच्या पोळ्या चालू आहेत. काल सकाळी डब्याला शेंगाच्या पोळ्या होत्या, रात्री पप्पाला बाहेर जाताना शेंगाच्याच पोळ्या होत्या आणि आज ही थोडंसं कोंद उरली होती, त्यामुळे आज सुद्धा शेंगाच्याच पोळ्या. तर जे मधलं सारण आहे त्याला मराठवाड्यामध्ये कोंद म्हणतात. कोंदीच्या भाकरी, कोंदीच्या पोळ्या, म्हणजे खरं नाव कोंदीच्या भाकरीच. तर हे आहेत आमच्या कोंदीच्या भाकरी, जे की लगेच पीठ मळून लगेच बनवले, त्यामुळे हे अशा दिसालेत. सगळं आवरलं, त्याला पहिला दूध दिलं, आतरून टाकून दिलं. आणि आज झालंय असं की मी लाडूचं दूध तर ठेवलंय आणि तो तेच पाहिजे म्हणत होता. मग त्यानंतर जे समर्थाची छोटी असतानाची रजई आहे ना छोटी लिंबू कलरची, तर ते आतरली आणि त्याला झोपवलं. आणि माझ्या समर्थला ना पनीरची भाजी खूप आवडते आणि आम्ही बाहेरला काय आणत नाही, त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, तुम्हाला दाखवते. परवाच्या दिवशीचं जे दूध होतं 2 दिवस अगोदरचं, तर ते आता राहिलं होतं, तर त्याचं मी आता पनीर बनवलेलं आहे. आणि जे रात्री आणलंय ते मी तापायला ठेवलंय, म्हणजे रात्री तापवलंय. एकदा मी साय काढली, पण आता एकदा रात्री कसं बड्डे सेलिब्रेशन खूप घाईघाईत आवडलं सुद्धा जायचं होतं, त्यामुळे ते एवढं चांगलं तापलं नव्हतं, त्यामुळे आता तापायला लागले. आणि मी पनीर कसं बनवते दाखवते. गावाकडून आलेलं दूध आहे, थोडं कमी आलं ह्या वेळेस आणि रात्रीपासून प्यायचं चालू आहे. तर हे बघा, हे मी आता इथं पनीर बनवते घरच्या दुधाचं. आणि एका म्हशीला आमच्या आता असं जवळजवळ 7-8 महिने झाले आणि दुसरीला आत्ता 1 महिना झाले. तर दोघीचं दूध मिक्स आहे आणि इतकं प्युअर दूध आहे ना आमच्या म्हशीच्या दुधाला ना, साय खूप येते. आणि तूप तर काय विचारूच नका तुम्ही, मी दाखवतेच व्हिडिओत. तर भरपूर असं तूपसुद्धा निघतं. तर मी याच्यात काय टाकलं तुम्हाला ते सुद्धा सांगते. तर एका प्लेट घेतला, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आणि त्याचे बी ते सगळे अलग केले आणि ते लिंबूचा रस याच्यामध्ये टाकला. व्हिनेगर मी वापरत नाही आणि कधीच वापरलं नाही, कायम मी असंच बनवते. लिंबू पण नॅचरल, दूध पण नॅचरल आणि आपलं पनीर पण नॅचरल. तर तुम्ही पनीर कसे बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त सारखं ढवळत राहायचं म्हणजे एकसारखं बनतं आणि परत एकसारखं प्लेन आपलं पनीर बनतं सुद्धा. हे बघा, मोठ्या गाठी होत नाहीत. जर मोठ्या गाठी झाल्या तर मग त्याचं पनीर चांगलं बनत नाही, असं चिरल्यासारखं होतं. तर आता बारीक गॅस करून एक उकळी काढते. तसं आपलं लुसलुशीत पनीर हे बघा. आणि काल मला ना आळूचे मोठे मोठे पाने दिलेले आणि काल बड्डे असल्यामुळे हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, मला करायला जमलं नव्हतं. पण आता मी आळूवडी बनवते, कारण की सकाळी आहो येणार आहे पुण्यावरून, तर आल्यानंतर खातील म्हणून. आणि मुलांना सुद्धा आवडतं बऱ्यापैकी, एवढं काही नाही पण खातात. आणि आता काय करते, दाखवचा डाव मांडला इथं, चेस लुडो. काय झालं, काय गेलं हे? मग सम्राटने काढलेलं इथं सोप्याखाली बघ. आळूवडी बनवण्यासाठी बेसन आणि लसूण, मिरची, जिरे आणि मिठाची इथं बारीक पेस्ट केलेली, तर त्यामध्ये टाकले. हिरव्या मिरचीची आळूवडी बनवते कारण खूप छान टेस्टी लागते. तर याच्यामध्ये तिखट मीठ सगळं टाकून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून छान असेल, मला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, हिरवी मिरची आहे त्यामुळं ना मध्ये घातलं तर हात भडभडतो. आता मी बनवते आळूवडी. मोठ्या भगोन्यामध्ये पाणी ठेवले वाफायला.
थोडी वाफवून ठेवली, खूप छान अशी वाफले. त्यानंतर आता मी दालचा राईस बनवते. तर दालचा कसं बनवते इथं मी घरची हरभरा आणि तुरीची डाळ घेतली आणि थोडीशी त्यात मसूर सुद्धा घेतले, मुगाची नाही म्हणून. इथं भोपळा, टोमॅटो आणि कांदा कापून घेतलाय. सगळं ह्यामध्ये टाकून 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. हळद, कसुरी मेथी आणि यामध्ये मी आता 1 तांब्या पाणी ॲड करते. याच्या 4 शिट्ट्या काढून घेऊया. छान अशा वड्या वाफल्यानंतर मी कट करून घेतलेले आहेत. हे बघा. आणि इथं शॅलो फ्राय सुद्धा चालू आहे लोखंडाच्या कढईमध्ये. संध्याकाळची वेळ आहे, थोडासा लाईट कमी आहे. जिरे मोहरी छान तळलेत. कांदा, टोमॅटो, हिंग, अंबारीचं लाल तिखट, कसुरी मेथी, डाळ. हे बघा मस्त असा दालच्याला फोडणी टाकले. मस्त अशी मुलांसाठी मी बनवलेली आहे बेसन इडली. हे बघा